तुमच्या बाबतीत आणि पटेलांच्या बाबतीत एक शंका घेतली जाते आणि ती उघडपणे चर्चिली जाते आणि त्यात असं म्हटलं जातं की तटकरे भाजपमध्ये जाणार आहेत, ते पटेल भाजपबरोबर जाणार आहेत आणि म्हणून त्यांची ही सगळी खेळी सुरू आहे. अशा संदर्भातला जो तुमच्यावर आरोप होतो त्याला काय उत्तर असेल? हा आरोप अत्यंत निराधार आहे, द्वेषाच्या पोटी केला जाणारा आरोप आहे. तसा हा अशापैकीचा आरोप आम्ही सर्व दादांच्या सोबत निर्णय घेण्यापूर्वीपासून सुद्धा होत आला. अगदी दादांच्या वतीमध्ये सुद्धा आरोप करण्यापर्यंत काही लोकांची, काही महामागांची मजल त्या ठिकाणी पोचली होती. आज दादांचे विचार, दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना सोबत घेत एक ताकद आणि शक्ती दिली, तोच विचार घेत आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये जायचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सुद्धा किंवा राज्यपातळीवरच्या नेतृत्वाने सुद्धा आम्ही आणि दादाने निर्माण केलेलं पक्षाचं संघटन याला त्याच ताकदीने सोबत घेत पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून स्पष्टता त्या ठिकाणी दिलेली आहे. कधीही बघा, मी UPAच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती काम करत आलो. UPAकडून मित्रपक्षाला मिळणारी वागणूक त्या कालावधीमध्ये अगदी त्या प्रक्रियेमध्ये जवळचा नव्हतो तरी अनुभवत होतो, पण 14ला अनुभवली ना. विधानसभे निवडणुकीच्या जागा वाटपासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या जवळ ज्याला मी बसत होतो त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. काही जागा आम्हाला बदलून हव्या होत्या,